तर आज आपण बघणार आहोत कॅन्सर। बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की कॅन्सर काय? तर कॅन्सर इज अ अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ द सेल अँड टू फॉर्म अ ट्यूमर। म्हणजे सेलची अशी ग्रोथ ज्यामध्ये सेल अनकंट्रोली प्रोलिफरेट होऊन एक ग्रुप ऑफ सेल तयार करते, म्हणजे मास ऑफ सेल तयार करते, सेलचा मास तयार करते, ट्यूमर फॉर्म करते, त्याला आपण कॅन्सर म्हणतो। कॅन्सर हा जनरली कार्सिनोजेनिक एजंटमुळे होतो। तर कार्सिनोजेनिक एजंट म्हणजे असे एजंट ज्या एजंटमुळे कॅन्सर निर्माण होतो त्याला कार्सिनोजेन म्हणतात। तर कार्सिनोजेन मध्ये टोबॅको, यूव्ही लाईट, त्याच्यानंतर सम केमिकल्स हे कार्सिनोजेनिक एजंट असतात ज्यामुळे कॅन्सर निर्माण होतो। म्हणजे नॉर्मल सेल कॅन्सरच बनते। तर नॉर्मल सेल कॅन्सरच बनण्यासाठी जे कारणीभूत असतो तो असतो कार्सिनोजेन। तर कार्सिनोजेन मध्ये टोबॅको मध्ये प्रेझेंट असलेला एक केमिकल ज्याला आपण निकोटीन असे म्हणतो। तर निकोटीन हा एक कार्सिनोजेनिक एजंट आहे ज्यामुळे नॉर्मल सेल कॅन्सरस सेल मध्ये बदलते। तर नॉर्मल सेल कॅन्सरस सेल मध्ये ज्यावेळेस बदलते त्यावेळेस जे सेल आहे त्या सेल मधला जो डीएनए आहे, जेनेटिक मटेरियल, त्यामध्ये म्युटेशन होतात आणि त्या डीएनए मध्ये एक जीन असतो, त्या जीनला आपण प्रोटोऑन्कोजीन असे म्हणतो, जो की इनएक्टिव्ह स्टेट मध्ये असतो। नंतर प्रोटोऑन्कोजीन कार्सिनोजेनिक एजंटमुळे ऍक्टिव्हेट होऊन तो ऑन्कोजीन मध्ये रूपांतरित होतो आणि सेलला प्रोलिफरेट करतो, जो की जे प्रोलिफरेशन होते सेलचं ते अनकंट्रोल मॅनर मध्ये होते। त्यामुळे सेल अनकंट्रोली ग्रोथ करत जाते आणि मास ऑफ सेल तयार होते आणि त्या ठिकाणी नवीन ब्लड व्हेसल्स तयार होतात, एंजिओजेनेसिस होते। एंजिओजेनेसिस झाल्यामुळे नॉर्मल सेल हे कॅन्सरस सेल मध्ये बदलून जाते आणि त्या ठिकाणी एक बल्जिंग किंवा ट्यूमर आपल्याला दिसतो। तो ट्यूमर मॅलिग्नंट असतो। तर मॅलिग्नंट ट्यूमर हा मेटास्टॅसिस करू शकतो। मेटास्टॅसिस म्हणजे जे कॅन्सरस सेल आहे ते त्या ठिकाणाहून तुटून ब्लड व्हेसलच्या मार्फत दुसऱ्या एखाद्या नवीन ठिकाणी, नवीन ऑर्गन पर्यंत जाऊन त्या ठिकाणी ब्लड व्हेसल्स तयार करून, ट्यूमर तयार करून किंवा त्या ठिकाणी जाऊन सेलची अनकंट्रोल ग्रोथ करून त्या ठिकाणी न्यू मास ऑफ सेल म्हणजे नवीन ट्यूमर तयार करतो, त्याला मेटास्टॅसिस म्हणतो। तर कॅन्सर स्टेज मधली जे मेटास्टॅसिस स्टेज आहे ते व्हेरी डेंजरस मानल्या जाते। तर कॅन्सरस सेलचे सम कॅरेक्टरिस्टिक्स आहेत। कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये कॅन्सरस सेल लॉस ऑफ फंक्शन म्हणजे तो त्या सेलच्या वर असलेले जे कंट्रोल आहे, जे फंक्शनिंग आहे ते लॉस होतो, म्हणजे ते त्याच्या अंडर कंट्रोल मध्ये राहत नाही। हे फर्स्ट प्रॉपर्टी। सेकंड प्रॉपर्टी कॉन्टॅक्ट इनिबिशन, जे की नॉर्मल सेल मध्ये सेल डिव्हिजनच्या वेळेस कॉन्टॅक्ट इनिबिशन म्हणजे सेलचे कॉन्टॅक्ट झाले नंतर सेल डिवाइड होणं थांबते, पण कॅन्सर सेलच्या बाबतीत असं होत नाही। कॅन्सर सेल ज्यावेळेस दोन सेल एकमेकांना टच होतात तरी पण ते सेल डिवाइड होणं थांबवत नाही, त्याला लॉस ऑफ कॉन्टॅक्ट इनिबिशन असे म्हणतात। थर्ड प्रॉपर्टी लॉस ऑफ एपोप्टोसिस। एपोप्टोसिस म्हणजे प्रोग्राम सेल डेथ, म्हणजे सेलची डेथ होणे। तर नॉर्मल सेलचा काही लाईफ स्पॅन असतो, त्यानंतर सेल ऑटोमॅटिकली डेथ होते, त्याला आपण प्रोग्राम सेल म्हणतो, सेल डेथ म्हणतो। पण कॅन्सर सेलच्या बाबतीत प्रोग्राम सेल डेथ होत नाही, सेल ही इमॉर्टल होतो, म्हणजे अमर होते, तर सेल मृत पावत नाही। हे एक विशेषता कॅन्सर सेल मध्ये आपल्याला पाहायला मिळते, जे की नॉर्मल सेल मध्ये एपोप्टोसिस होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर सेल एंजिओजेनेसिस करू शकतो, म्हणजे नवीन ब्लड व्हेसल फॉर्म तयार करू शकतात, पण नॉर्मल सेलला ही एंजिओजेनेसिस होण्याची प्रॉपर्टी असू शकत नाही। अशा प्रकारे आपण आज कॅन्सर आणि ऑन्कोलॉजी म्हणजे ऑन्कोजीन बद्दल आपण शिकलो।